हाय हॅलो नमस्ते श्री अकाल आदाब जय हिंद जय भारत वंदे मातरम मित्रांनो वेलकम टू अनदर व्हिडिओ। आणि आज आज आपल्या या काउंटिंग ऑफ फिगरचा आज होणार आहे शेवट आणि आज आपण बघणार आहोत की नेक्स्ट फिगर जी काय आहे ते आपण डायरेक्टली सुरू करू विदाउट वेस्टिंग अवर टाइम। ओके बॉस आ जाओ। आता यामध्ये मी विचारलेले आहे की यामध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं, ट्रायंगल फाइंड करायचं, ट्रायंगल फाइंड करायचं आणि आपल्याला साहजिक ट्रिक माहित आहे बरोबर। ट्रिक माहित असल्यामुळे आपण डायरेक्टली काय करू, आन्सर काय करू, आपण डायरेक्टली स्टार्ट करूया। ओके बॉस आता बघा यामध्ये तुम्हाला किती मिळत आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 म्हणजे 8 गुणिले 2 किती झाले, टोटल 16। आणि हे 16 कशी आले जर हे माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे ते बघून घ्या, किंवा या आधीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता। पार्ट 2 मध्ये हे मी एक्सप्लेन केलेले आहे की हे 16 कशी आले, परत विचारायची गरज पडणार नाही। ओके बॉस हे टोटल किती झाले असे, हे टोटल झाले 16 बरोबर, 16 झाले 16। त्यानंतर बघा मित्रांनो हा 3 झाला, हा एक 3 झाला, हा एक 3 झाला आणि हा एक 3 झाले, टोटल किती झाले असे, टोटल किती झाले असे 12, टोटल किती झाले 12, टोटल किती झाले असे 12। आणि त्यानंतर बघा 6 आणि 2 किती होतात, 6 आणि 2 होतात 8 आणि हे 2 ओके 28, टोटल किती झाले असे 28। हे तो टोटल 28 आपल्याला नॉर्मल डोलर दिखता है और बाकी की जो फिगर है वो कैसे दिखेंगे, वो हमें मन की आंखों से देखना है। मन की आंखों से देखने के लिए क्या हमें आंखें बंद करना पड़ेगा क्या, नहीं, उसके लिए हमें आंखें खुला रखना पड़ेगा आणि मग आपल्याला बाकीची जी फिगर लपलेली ते आपल्याला काय करावं लागेल, शोधावं लागेल। आता बघा शोधल्यानंतर टोटल आपल्याला किती भेटले, हे टोटल आपल्याला किती भेटले 28 तर भेटलेले, पण बाकीचे फिगर कोणते सर, बघा बाकीची फिगर बघा ही पहिली भेटली बरोबर, हे झाली 29। त्यानंतर बघा हा एक भेटला 30, असे झाले 30। त्यानंतर बघा ही आली फिगर लपलेली, हे कोलॅप केल्यानंतर कशी तयार झाली, एकत्र तयार होतात बरोबर। किती झाली टोटल 28 29 30 31, त्यानंतर हा 32, त्यानंतर बघा हा 33, हा 34, मग हा होतो एक 35 आणि हा एक तयार झाला 36। टोटल किती झाले असे 36 36, तुमचं अंतर काय झालं 36। किती सोपं होतं हे बाय प्रॅक्टिस आपल्याला लगेच कळतं की तुम्ही किती प्रॅक्टिस करताय त्यावर डिपेंड करतं की हे किती वेळा तुम्ही आन्सर करू शकता। आणि मोस्टली अशी कॉम्प्लिकेटेड फिगर जर आली तर आपण काय करायचं, सिम्प्लिफाय करून घ्यायचं। सिम्प्लिफाय केल्यानंतर आणि जो काही मी तुम्हाला अप्रोच सांगितलेला आहे तेवढं फक्त अप्लाय करायचं, बस बाकी खत्म कहानी, आपका आंसर आपके हाथ में सीधा। ओके बॉस चलो आगे बढ़ते हैं। बघा मित्रांनो ही फिगर तुम्हाला खूपच कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण ही फिगर अशी एवढी कॉम्प्लिकेटेड नाही, बिकॉज आय एम विथ यू। तुम्हाला माहिती की मी जर तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्ही हे इझिली फाइंड करू शकता, काय करतात फाइंड करू शकता इझिली। आता बघा इझिली फाइंड करण्यासाठी तुम्ही काय करणार, एकदम इझी आहे। आता बघा तुम्हाला यामध्ये किती दिसत आहे, 1 2 3 4 म्हणजे टोटल 4, सॉरी टोटल किती झाले 8, हे 8, हे टोटल 8 कसे आले हे तुम्हाला चांगलंच माहिती। इथपर्यंत काही प्रॉब्लेम, हे 16 झाले इथपर्यंत काही प्रॉब्लेम, आणि हा झाला 3 आणि हा झाला 3, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही। टोटल किती झाले, टोटल किती झाले 16, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही। 16 आणि 6 आहे आपल्याला टोटल अशी भेटलेली, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो नाही, आ जाओ आगे। ठीक आहे आपल्याला असे 16 आणि 6 किती झाले, टोटल आपल्याला किती भेटले 22, टोटल किती भेटले असे 22। अजून सर लपलेल्या काही आकृत्या ते पण आपण शोधूया, सर कोणते कोणते। आता बघा ही फिगर जेव्हा एकत्र कोलॅप करतो आपण, एकत्र कोलॅप केल्यानंतर आपल्याला बघा अशा आता किती फिगर मिळत आहे, हे टोटल किती झाले 22। बघा हा एक 23 बरोबर, हा एक भेटला आपल्याला 23। त्यानंतर बघा मित्रांनो अशी एक भेटली आपल्याला 24, टोटल किती झाले हे 24, टोटल किती झाले आपल्याकडे 2 फिगर एक्स्ट्रा भेटले, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे। त्यानंतर बघा हा 25, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही मित्रांनो। परत हा एक भेटला 26 बरोबर, असे टोटल किती भेटले आपल्याला, असे टोटल किती भेटलेले आपल्याला 4। हे तर आपल्याला टोटल किती भेटले, हे टोटल आपल्याला किती असे भेटले, हे टोटल आपले असे झाले 26, हे टोटल किती झाले आपले 26, हे टोटल आपले 26 झाले। पण अजून 2 फिगर तुम्हाला दिसत आहे का, तो भाई वो कैसे दिखेगा, मन की आंखों से दिखेगा। और उसके लिए भाई हे बघा ही भेटली एक फिगर अशी, कोणती ही बघा, परत हे सगळं रफ करतो थांबा। बघा आपल्याला टोटल किती भेटले होते, हे टोटल आपल्याला किती भेटले होते 26 भेटले होते। आणि बघा हा एक 27
आणि हा एक भेटला मोठावाला 28. टोटल किती झाले आपल्याकडे 28. टोटल किती झाले 28 आणि हा तुमचा आन्सर 28. और बस क्या चाहिए आपको, इतकं इझी होतं. आपण ते 26 शोधले. 26 जे आपल्याला नॉर्मल डोळ्याने दिसत होतं आणि बाकीचे हे दोन फिगर जे लपलेले होते ते होते 28. टोटल असे किती झाले 28. तो भाई इतना सिंपल ये फिगर था. यामध्ये जास्त फाइंड करायची पण गरज नव्हती, पण ठीक आहे तुम्हाला सांगावं लागलं एवढं फाइंड करून, एवढा वेळ गेला. नाहीतर हे अंतर तुम्ही विदिन 5 to 6 सेकंड मध्ये हे अंतर तुम्ही काढू शकता. ओके चलो आगे बढ़ते. सांगा सांगा मित्रांनो याचा आन्सर कसं असेल. एकदम इझी आहे. फिगर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण आपण कॉम्प्लिकेटेड करतो का नाही, आपण काय करतो सिम्प्लिफाय करून घेतो. सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर जे काय आहे ते तुमच्या हातात तुम्हाला भेटत असतं. आता बघा मी तुम्हाला एकदम इझी करून सांगतो. आता मी फक्त काय करणार सिम्प्लिफाय करणार, याला काय करणार डिवाइड करेल. आता बघा मी फक्त एवढ्या या ट्रायंगलचाच विचार करेल. या ट्रायंगलचा विचार केल्यानंतर किती मिळत आहे 3 मिळत आहे बरोबर. परत इथे 3 आणि इथे 3 इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. 3 3 कसे आले बघा. या ट्रायंगलचा विचार केला 3, परत या ट्रायंगलचा विचार केला 3, असे टोटल किती झाले 9 तयार झाले. आता हे 3 3 कसे आले यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल. पहिला आणि दुसरा हे बघावं लागेल. ठीक आहे इथपर्यंत झाले टोटल 9. असे 9 झाल्यानंतर दोन फिगर जे अजून आपल्याला दिसत आहे का. यस सर दिसत आहे. कोणते कोणते बघा ए बी सी. बघा ए बी सी हे आपल्याला पहिला फिगर भेटला. त्यानंतर बघा ए सी डी. त्यानंतर कोणता भेटतोय ए सी डी. कोणता दिसतोय ए सी डी. कोणता दिसतोय ए सी डी. म्हणजे बघा ए बी सी हा पहिला फिगर भेटला आणि त्यानंतर भेटला ए सी डी. असे किती भेटले आपल्याला 2 फिगर आपल्याला भेटलेले. हे टोटल किती झाले असे टोटल किती झाले 11. टोटल किती झाले 11. मग आपल्याकडे इथे किती मिळतात 11. ओके बस चलो आगे बढ़ते हैं. आता यामध्ये सांगा किती असेल. यामध्ये किती असू शकता सर. जाहीर सी बात आहे जे आहे ते दिसतंय तो ऑब्विसली आपण काय करतो सिम्प्लिफाय करून घ्यायचं. काय करून घ्यायचं सिम्प्लिफाय करून घ्या. सिम्प्लिफाय करून घेतल्यानंतर सर आन्सर किती इझी तर बघा याचा आणि याचा विचार करा. फक्त याचा आणि याचा विचार केला तर किती येतात 3 आणि मग याचा आणि याचा विचार केला तर किती येतात 3. असे टोटल किती झाले 6. टोटल किती झाले 6. हे 6 तर तुम्हाला तुमच्या नॉर्मल डोळ्याने दिसतंय. पण मन की आंखों से देखोगे, मी नेहमी म्हणतोय कि अगर मन की आंखों से देखोगे तो आपको एक एक्स्ट्रा मिलेगा. सर वो कौन सा वाला है तर हा सगळ्यात मोठा वाला जो आहे तो बनतोय एक एक्स्ट्रा. तो कसा बनतो तो बनतो एक एक्स्ट्रा. म्हणजे टोटल किती तयार झाले 7 तयार झाले. टोटल किती तयार झाले असे 7 तयार आपली जी फिगर होत आहे. ओके बॉस इजी होतं की नाही. चलो बॉस जहां मैं हूं वहां सब कुछ इजी है आपके लिए. आ जाओ आगे. आता बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला किती दिसतंय तर यामध्ये ही तर खूपच कॉम्प्लिकेटेड फिगर आहे सर. काही कॉम्प्लिकेटेड फिगर नाही. जिधर मैं हूं उधर वे आन्सर आहे. फक्त हा 28 ऑप्शन चुकलेला आहे. फक्त हा 28 ऑप्शन काय झालेला आहे हा चुकलेला आहे. याचा 28 ऑप्शन नाहीये. याचा उत्तर आहे 29. आता 29 सर कसं काय आले हे मी तुम्हाला फाइंड करून दाखवतो. आता तुम्हाला माहिती सर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की हे टोटल किती असतात सर. हा आहे 7. सर हे 7 कसे आले. आपण या आधी जस्ट एक फिगर आपण चेक केली त्याचं उत्तर कसं होतं 7 होतं. आणि सर याचं पण उत्तर किती आहे 7 आहे. ओके सर फक्त याचा विचार केला मी. याचा विचार केला याच्यामध्ये किती 7 आणि यामध्ये किती आहे 7 आणि सर याच्यामध्ये टोटल किती आहे हे 11 आहे. हे फाइंड करायची गरज आहे का सर नाही. आपण जस्ट फाइंड केलेलं. फक्त हे फिगर काय झाले आता कोलॅब होतील. आता कोलॅब केल्यानंतर बघा मित्रांनो ओके आता बघा हे टोटल किती झाले 14 आणि 11. टोटल किती झाले हे झाले 25. टोटल किती मिळतात तुम्हाला 25. सर पण बाकीचे एक्स्ट्रा कुठे आहे सर. बाकीचे एक्स्ट्रा ते पण फाइंड करून दाखवतो. आता बघा बाकीचे एक्स्ट्रा जेव्हा आपण फाइंड करतो जेव्हा आपण याला काय करतो कोलॅब करतो. कोलॅब केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघा आता किती मिळत आहे. हा एक भेटला 26. हा एक भेटला 27. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. हा एक भेटला 28 आणि हा एक भेटला 29. अशी टोटल किती भेटले आपल्याला टोटल किती भेटले 29. टोटल किती भेटले आपल्याला 29. हे जे मी तुम्हाला ते फाइंड करून दाखवलेलं. ओके बॉस समज में आया. तर हे होतं तुमचं उत्तर. किती इझी होतं ना. चला तर असेच तुम्हाला अजून सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे अजून मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे काही क्वेश्चन. ठीक आहे जे तुम्ही फक्त सॉल्व्ह करणार आहात. चला आता सांगा याचं उत्तर काय असेल. तर हे तर खूपच कॉम्प्लिकेटेड फिगर दिली. अजून सर
नाही नाही नाही, आपण जसं जसं लेवल वाढवतोय आपल्या फिगरची कॉम्प्लिकेटेड लेवल अशी वाढते, असं तुम्हाला वाटत असेल पण असं नाहीये. आपण जसं जसं आपली लेवल वाढवतोय तसं तसं सगळे क्वेश्चन कसे इझी होत आहे. आपण काय करणार आता, सॉल्व करणार. बॉस आ जाओ, मैं आपको बताता हूं कैसे सॉल्व करना है. आपल्याला मित्रांनो चांगलंच माहिती आहे की इथं तुम्हाला किती मिळत आहे, 7 मिळत आहे, इथं तुम्हाला 7 मिळत आहे, इथं तुम्हाला 11 मिळत आहे आणि इथं तुम्हाला किती मिळत आहे, 11 मिळत आहे. हे तर तुम्हाला नॉर्मल डोळ्यांनी दिसतंय. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही सर. आ जाओ बॉस. बघा आता किती झाले, 11 आणि 11 22 आणि हे 7 आणि 7 किती झाले, 14. टोटल किती झाले, 14. अशी टोटल किती भेटले आपल्याला, टोटल आपल्याला किती भेटले, 36. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, सीजीएल मध्ये याचा ऑप्शन होते 41, 42, 43, 44. सीजीएल मध्ये त्यांनी उत्तर कसं दिलं होतं, 41, 42, 43, 44 आणि याचं उत्तर होतं 43. याचं उत्तर काय होतं, याचं उत्तर होतं 43. याचं उत्तर काय होतं, 43. ते 43 बघा तुम्हाला लगेच नॉर्मल डोळ्याने दिसतील. आपल्याला हे 36 दिसते, 36 दिसते मित्रांनो. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला, सर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. बघा आता हे 36 दिसते तुम्हाला. बघा हा एक भेटला 37, ओके बॉस, आणि हा एक भेटला 38. टोटल किती भेटले, हा एक भेटला 38. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का मित्रांनो, सर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. असे किती भेटले आपल्याला, 2 एक्स्ट्रा भेटले. किती भेटले, 38. टोटल किती झाले, 38. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो, सर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. ओके बॉस. त्यानंतर बघा ही फिगर एकत्र केल्यानंतर किती मिळत आहे बघा, एकत्र केल्यानंतर बघा किती मिळत आहे, 39, 40, 41 आणि हे 42. 4 भेटले. टोटल किती झाले आपले, हे 42, हे 42 झाले. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. त्यानंतर मित्रांनो बघा एक अशी मोठीवाली फिगर भेटली. कोणती, ही मोठीवाली फिगर अशी भेटली. टोटल किती झाले, टोटल किती झाले, हे 43. टोटल किती झाले, हे 43. अकॉर्डिंग टू सीजीएल. बरोबर. हे सीजीएल वाल्याने किती दिसले इथे, 43. पण तुम्ही माझे स्टुडंट आहात तर तुम्हाला किती दिसणार, सर अजून 2 दिसतात यामध्ये. सर 2 कोणते हो, आ जाओ भाई दिखाते आपको दो. वो 2 कौन से है, तुम्हाला नॉर्मल डोळ्याने दिसत असेल तर ठीक, नसेल दिसत तर मन की आंखों से देखो. हे 43 तर आपण फाईन केले. ते फाईन कशी केले, अकॉर्डिंग टू सीजीएल आपल्याला माहिती पडलं की 43 हे नॉर्मल दिसते. पण 2 सीजीएल वाल्यांना पण दिसले नाही, एसएससी वाल्यांनाही दिसले नाही, पण ते आज तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. तर ते 2 बघा कोणते कोणते. बघा हा इथून तयार होतो, हा एक अशी फिगर तयार झाली, ही एक, ओके, ही एक तयार झाली. बघा हे सगळं रब करतो एकदा. टोटल आपले किती होते, 43 होते. टोटल किती होते, 43 होते. 41, 42, 43, 44. हे अकॉर्डिंग टू कसं होतं, सीजीएल होतं. 43 उत्तर होतं, बरोबर ना. 43 आपण फाईन केलेलं होतं. ठीक आहे, व्हिडिओ परत मागे घ्या, बाकीचे भेटून जातील. पण आपण जे 43 फाईन केले ते तुम्हाला दिसले, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण बाकीचे 2 दाखवायचे होते म्हणून मी सगळं रब केलेलं आहे. आता बघा ते 2 जे एक्स्ट्रा होते ते कोणते होते, बघा इथून हा होता पहिला, हा होता पहिला आणि हा होता दुसरा. असे टोटल किती झाले, हे 2 आपल्याला कुठून दिसले, मन की आंखों से देखना था भाई. आणि हे 2 आपल्याला भेटले आणि टोटल किती झाले, हे 45. म्हणून आपलं उत्तर काय होतं, 45. कळालं मित्रांनो, खूपच इझी होतं हे, खूप जास्त इझी होतं. काही कॉम्प्लिकेशन नव्हतं यामध्ये. फक्त तुम्ही फिगरला कसं घेताय मनावर आणि कसं तुम्ही बघताय, तुमचं बघण्याचा नजरिया काय. आता एसएससी वाल्यांना फक्त 43 दिसते आणि तुम्हाला किती दिसतंय, 45. याचा अर्थ काय की तुम्ही खूप जास्त हुशार झालेले आहेत आणि तुम्ही खूप जास्त मेहनती आहात. आणि बॉस इस साल आप लोग जॉब पे लगोगे, इट्स माय गारंटी. बस मेहनत करो, प्रैक्टिस करो. चलो बॉस आगे बढ़ते. बघा आता ही फिगर, या फिगर मध्ये तुम्हाला किती दिसतंय, आपल्याला 60 शोधायचंय. आता तुम्ही 60 शोधू शकता का, सर आम्ही शोधू शकतो सर. तो कैसे शोधोगे भाई, कैसे ढूंढोगे, बहुत इजी है. आ जाओ मैं आपको बताता हूँ. सर मी सांगू की तुम्ही करणार, तुम्ही पण करा आणि मी पण तुम्हाला सांगतो. आता बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही काय करणार, फिगर सिंप्लिफाय करत चला. फिगर काय करत चला, सिंप्लिफाय करत चला. सिंप्लिफाय केल्यानंतर बघा मित्रांनो हे तुम्हाला किती दिसतंय, 8 दिसतंय. हा किती दिसतोय, 8 दिसतोय. टोटल किती झाले, हे 16 झाले. टोटल किती झाले, हा एक 16 झाला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर, इथपर्यंत आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. हे 16 आमचे आम्हाला मिळत आहे, बरोबर आहे. 1 2 3 4, 4 चे डबल 8, 4 चे डबल 8 असे झाले
16 बरोबर मित्रांनो. परत इथे तुम्हाला किती दिसत आहे, इथं सर दिसत आहे 3, इथं दिसत आहे 3, इथं दिसत आहे 3. काही प्रॉब्लेम येतपर्यंत सर काही प्रॉब्लेम नाही. 16 आणि 4 सर किती दिसत आहे आम्हाला, सर टोटल आम्हाला किती दिसत आहे, सर टोटल आम्हाला इथे टोटल दिसत आहे 21. टोटल किती झाले सर आमचे इथे 21. 16 आणि 5 किती झाले सर, इथे टोटल आम्हाला किती भेटले हे 21. सर 21 ते हे सगळ्यांना दिसत असतील. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर, काहीही प्रॉब्लेम नाही. आता या सगळ्या फिगरला आपण काय करणार, कोलॅब करणार, एकत्र करणार. जेव्हा आपण या फिगरला एकत्र करतो, एकत्र केल्यानंतर बघा मित्रांनो, अजून तुम्हाला ही फिगर यात ऍड केल्यानंतर एक फिगर अशी मिळते बघा. एक फिगर बघा ही अशी मिळते. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. परत ही फिगर यात ऍड केली आणि त्यानंतर ही एक फिगर अशी मिळते. अशी टोटल किती झाले, हे टोटल किती झाले, हे टोटल झाले 2. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे, इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही सर. परत सर हा बॉक्स कोलॅब केल्यानंतर बघा इथून एक तयार झाला, असा एक तयार झाला. असे टोटल किती झाले, हे टोटल तयार झाले सर आमचे 2 तयार झाले. इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम आहे का सर, सर इथपर्यंत आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. आता टोटल किती झाले 21, 22, 23, 24, 25. तर अजून आपल्याला किती शोधायचे, 5 शोधायचे. सर 5 कोणते असतील हो, सर 5 कोणते असतील, सर सांगा बरं 5 कोणते असतील. सर तुम्ही मला सांगा 5 कोणते असतील. बघा आता हे 3, आता हा त्यानंतर हा एक मोठा फिगर असा तयार होतो बघा. हा एक मोठा असा फिगर तयार होतो, हा एक मोठा तयार होतो. यामध्ये किती असतात सर, यामध्ये पण किती असतात सर, यामध्ये 3 असतात सर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर. अजून 2 दिसत आहे का, यस सर डेफिनेटली 2 दिसत आहे आम्हाला. तर ते 2 कोणते बघा, तर ते 2 बघा, हे कोणते, हे 2 आहे बघा. हे अशी एक फिगर आहे बघा, इथून एक अशी फिगर तयार झाली, ही एक फिगर अशी तयार झाली आहे बरोबर. असे टोटल किती झाले 2. टोटल किती तयार झाले 2. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. मग टोटल किती होत आहे, हे टोटल होत आहे 30. टोटल किती होत आहे 30 आणि हे 30 आणि याच्यावरचे हे 30 टोटल किती झाले 60. टोटल किती झाले 60. तो दिस इज युअर आंसर. खूपच इझी होतं, हे खूप सोपं होतं. इसमें कुछ भी रॉकेट सायन्स नाही था. फक्त आपण काय केलं, खालचे फाइंड केले आणि वरचे, म्हणजे खालचे 30 आणि वरचे 30 टोटल किती झाले 60. आता हे 30 कसे झाले, परत एकदा व्हिडिओ रिपीट बघा, समजून जाईल तुम्हाला. ओके बॉस, और नहीं समझा तो कमेंट करो, आई विल एक्सप्लेन अगेन. शॉर्ट वीडियो में रेडी करेल, त्यामध्ये हे एक्सप्लेन करून टाकेल. ओके बॉस, आओ फिर से देखते हैं आगे. बघा सर, हा आहे स्टार, हा आहे स्टार, हा काय आहे स्टार आहे. आणि यामध्ये किती असतात सर, यामध्ये किती असतात 10 असतात सर. यामध्ये किती असतात 10 असतात, 10 असतात, 10 ट्रायंगल असतात. पण सर कसे काय 10 हो, आम्हाला काउंटच करून दाखवा. ठीक आहे, एक काउंट करून दाखवेल, पण त्यानंतर काउंट करायची गरज नाही पडणार मित्रांनो. ठीक आहे, आ जाओ. बघा 1, 2, 3, 4, 5. हे 5 ट्रायंगल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसतंय. कसं दिसतंय, तुमच्या डोळ्यांनी दिसतंय. पण पुढचे फिगर कसं शोधणार. आता बघा हा एक 6, आपण इथे नंबर देऊन टाकू, पण हा एक कुठलाही ट्रायंगल तयार करत नाही. पण हे टोटल किती दिसतात तुम्हाला 5 ट्रायंगल दिसतात. असे टोटल किती दिसतात तुम्हाला 5 ट्रायंगल दिसतात बरोबर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसेल. आता बघा मित्रांनो, आता बघा पुढचे 5 ट्रायंगल अजून कशी तुम्हाला शोधता येतात बघा. आता 1, 6, 3 पासून एक ट्रायंगल तयार झाला, 1, 6, 3 पासून एक ट्रायंगल तयार झाला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. परत लक्ष द्या, परत 5, 6, 3 पासून एक ट्रायंगल तयार झाला, 5, 6, 3 पासून एक ट्रायंगल तयार झाला, 5, 6, 3 पासून एक ट्रायंगल तयार झाला, 5, 6, 3 पासून एक ट्रायंगल तयार झाला. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, एक गोष्ट जर नीट ऑब्झर्व केली तर तुम्हाला परत भेटेल 4, 6, 2 पासून एक ट्रायंगल तयार होतोय, 4, 6, 2 पासून, 4, 6, 2 पासून एक ट्रायंगल तयार होतोय, 4, 6, 2 पासून एक ट्रायंगल तयार होतोय, 4, 6, 2 पासून एक ट्रायंगल तयार होतोय. आणि बाकीचं सांगा, आता बाकीचं कसं भेटेल तुम्हाला. बाकीचं सर जर नीट ऑब्झर्व केलं तर अजून 2 ट्रायंगल आपल्याला दिसत आहे सर. ते 2 कोणते कोणते बघा. 4, 6, 2 झाले, 4, 6, 1 पासून एक तयार होतोय सर, 4, 6, 1 पासून एक तयार होतोय, 4, 6, 1 पासून एक तयार होतोय, 4, 6, 1 पासून हा एक तयार होतोय, 4, 6, 1 पासून हा एक तयार होतोय. असे टोटल भेटले आपल्याला किती भेटले 4, 1, 6, 3 पासून किती भेटला 1 भेटला, 5, 6, 3 पासून आपल्याला 1 भेटला, 4, 6, 2 पासून आपल्याला 1 भेटला. त्यानंतर जर चेक केलं तर 4, 6, 1 पासून आपल्याला 1 भेटलेला आहे. इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही. आणि जर नंतर नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे किती मिळत आहे
5 6 2 पासून हा एक पाचवा ट्रायंगल तयार होतो. 5 6 2 पासून किती? 5 6 2. 5 6 2 पासून हा आपला पाचवा ट्रायंगल तयार झाला. म्हणजे टोटल किती तयार झाले? 10 ट्रायंगल आपले तैयार झाले. म्हणजे टोटल 5 आणि 5 किती झाले? 10. तो भाई ये था आपका आंसर. आता इतकं इझी कोण सांगेल मित्रांनो. पण हे फाईन करत बसू नका, एवढा वेळ नसतो. ही फिगर पाठच करावी लागेल. लक्षात ठेवायचं की या स्टार मध्ये किती असतात? 10 ट्रायंगल असतात. किती? आपल्या डोक्यात फिट करा की स्टार मध्ये किती असतात? 10 असतात. आणि जर मित्रांनो समजा मी या स्टारला क्लोज स्टार केलं. काय केलं? क्लोज स्टार केलं. याला जर मी क्लोज केलं, असं क्लोज केलं मित्रांनो, असं जेव्हा मी क्लोज करतो तेव्हा किती होतात? तेव्हा होतात 35. बघा, तेव्हा किती होतात? 35 होतात. 1 2 3 4. ठीक आहे. आता हा काय झाला? क्लोज स्टार झाला. हा काय झाला? क्लोज स्टार झाला. हा काय झाला? क्लोज स्टार झाला. आता क्लोज स्टार मध्ये किती असतात? 35. आता हे फाइंड करणार का? एवढा वेळ नसतो ना आपल्याकडे, एवढा वेळ नाहीच आपल्याकडे. सो फक्त लक्षात ठेवा की क्लोज स्टार मध्ये किती असतात? 35. नॉर्मल स्टार मध्ये किती असतात? 10. आणि क्लोज स्टार मध्ये किती असतात? 35. हे फक्त डोक्यात फिट करा. फाइंड करत बसू नका, एवढा वेळ नाही. एखाद्या दिवशी जेव्हा तुम्ही फ्री असतात, जेव्हा मी फ्री असेल, जेव्हा तुम्ही जॉबला लागून जाणार तेव्हा तुम्ही मस्त फ्री असाल, तेव्हा मी 35 कशी येतात ते फाइंड करून दाखवेल. और तुमच्याकडे जास्तीत जास्त वेळ असेल तर फाइंड करत बसा. टेक्निक तर तुम्हाला माहितच आहे. ओके बॉस, चलो आगे बढ़ते. तो आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे. यामध्ये विचारले की टोटल किती आहे. टोटल आहेत 8, जे आपल्याला नॉर्मल डोळ्यांनी पण दिसते. पण जे गरीबात गरीब आहे, गरीब म्हणजे डोक्याने गरीब, तर त्यांच्यासाठी मी परत एकदा फाइंड करून दाखवतो. ओके बॉस, आ जाओ. बघा 1 2 3 4 5 6. 6 हे आपल्याला नॉर्मल डोळ्यांनी दिसते. आणि परत इथे मन की आंखों से देखने की जरूरत नहीं है, क्योंकि इथे पण तुम्हाला 2 जे आहेत ते एक्स्ट्रा दिसत आहे, नॉर्मल डोळ्यांनी दिसत आहे. हा झाला 6, सॉरी हे झाले 7, आणि हा एक झाला 8. हे टोटल किती झाले? अशी 8 झाली. आणि आपला आन्सर काय होता? 8 होता. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो? इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही. पण मित्रांनो इथे बघा, याला किती आहे? याला टोटल किती आहे? 8. याला तुम्ही काय करा? आकाश कंदील नाव द्या. याला काय करा? याला तुम्ही आकाश कंदील नाव द्या. बिकॉज तुम्ही जेव्हा घरात जेव्हा कधी कंदील वगैरे बनवता तर त्याचा शेप असाच असतो. नॉर्मली जेव्हा आपण बनवतो घरी आकाश कंदील, तर तेव्हा त्याचा शेप असाच होतो. आणि मग तुम्ही याला लक्षात ठेवायचं असेल तर असं लक्षात ठेवा की त्या स्टार मध्ये 10 असतात आणि क्लोज स्टार मध्ये 35 असतात, आणि आकाश कंदील मध्ये 8 असतात. आणि क्लोज आकाश कंदील मध्ये किती असतात? तर टोटल किती असतात? 32 असतात. किती असतात? 32 असतात. फाइंड करत बसू नका, डायरेक्ट ब्रेन मध्ये फिट करा. खूपच इझी आहे. एकदा लक्षात दिलं, एकदा प्रॅक्टिस केली की ब्रेन मध्ये फिट होतो. ओके बॉस, चलो आगे बढ़ते. देखो बॉस, ये वाला क्वेश्चन. आता तुम्ही म्हणणार सर सगळं तुम्ही सांगताय, काहीतरी आम्हाला शोधायला द्या. ओके बॉस, ये क्वेश्चन, इसके बाद जो भी फिगर आएगा वो सॉल्व करोगे आप. ओके बॉस, चलो आओ आगे देखते. आता बघा यामध्ये किती दिलेले आहे. यामध्ये आपल्याला काय फाइंड करायचं? ट्रायंगल फाइंड करायचं. तर ट्रायंगल कसं फाइंड करणार? खूपच इझी आहे. आपल्याला टेक्निक माहिती आहे. टोटल किती दिसतंय यामध्ये? टोटल किती दिसतंय आपल्याला माहिती आहे की यामध्ये नॉर्मल किती असतात? यामध्ये नॉर्मली किती असतात? यामध्ये नॉर्मली असतात 8. यामध्ये नॉर्मली किती असतात? 8. पण मध्येच मी एक अशी लाईन मारली, तर इथे किती तयार होतील? इथे किती तयार होतील? इथे किती तयार होतील? 2. पण सर तर तुम्ही आम्हाला तर 3 सांगितले, 2 कस काय घेतले? बॉस रुको जरा, सबर करो. आपण जेव्हा हे 8 काउंट केले, 8 काउंट करताना हा जो तिसरा आहे तो यामध्ये काउंट झालेला आहे. तो काय झालेला आहे? तो काउंट झालेला आहे. म्हणून आपण काय केलं? 2च घेतलेले. ओके बॉस, समझ में आया? इतना हमेशा ध्यान रखना. जेव्हा आपण काउंट करतो तेव्हा तो एक्स्ट्रा घ्यायचा नाही, तो मायनस करून टाकायचा. समझ में आया बॉस? कळाले हे 2 कसे आले? हा आपण 8 घेतला. हा 8 जेव्हा आपण घेतला तेव्हा हा यामध्ये एक अशी अंडरलाईन मारल्यानंतर बॉस एक अशी सरळ लाईन मारल्यानंतर बॉस आपल्याला चांगलंच माहिती की हा काउंट होणार नाही. मग यामध्ये किती येतील? 2च होतील. तो तिसरा एक्स्ट्रा काउंट होतो, तो तिसरा होणार नाही, कारण की तो 8 मध्येच होतो. आता टोटल किती भेटले आपल्याला? इथे 2 भेटले. इथे आपल्याला किती भेटले? हे 2 भेटले. इथे किती भेटले? 2 भेटले. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? असे टोटल किती झाले? हे टोटल किती झाले? 4. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? सर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे?
नहीं सर, आओ आगे देखते। बघा आता हे 8 आणि 4 किती झाले टोटल, टोटल किती झाले 8 आणि 4 किती झाले, हे टोटल किती झाले 12, टोटल किती झाले 12। इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही सर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, हे तर आम्हाला कळले। पुढे सर, पुढे कसं होईल, पुढे एकदम इझी आहे बॉस। पुढे पुढे फाइंड करताना काय करा, आता तुम्हाला अजून किती एक्स्ट्रा दिसत आहे सर, एक्स्ट्रा आम्हाला शोधावं लागेल, तर कैसे शोधोगे। बघा आता याला जेव्हा आपण मिक्स करतो, हे मिक्स केल्यानंतर बघा हा किती तयार होतो, हा झाला 13, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही। परत हा एक तयार झाला 14, बरोबर। हे एकत्र केल्यानंतर टोटल किती झाले, असे 2 भेटले आपल्याला, इथे 2 भेटले, हे किती झाले, हे 2 असे इथे भेटले आपल्याला, किती झाले हे 2 असे 14 झाले। त्यानंतर परत इथे एक भेटेल, हा एक 15, बरोबर, हा किती भेटला 15, आणि परत इथून तयार झाला हा एक 16, असे टोटल किती तयार झाले, हे 16 आपले तयार झाले, टोटल किती झाले हे 16, बरोबर। आता 16 असू शकता का, 16 असू शकता का, नाही 16 नाहीये, अजून आपल्याला 2 दिसत आहे सर, 2 कोणते बघा, आता बघा इथून हा एक तयार झाला, हा एक 17, बरोबर, आणि हा एक इथून तयार झाला 18, किती तयार झाले 18, असे टोटल किती भेटले आपल्याला 18। ठीक आहे बॉस, जास्त वेळ लागला नाही, तुम्हाला सांगावं लागलं म्हणून एवढा वेळ गेला, नाही तर विदिन 5 to 6 सेकंड मध्ये हे आंसर निकलता। फक्त मन की आंखों से देखना है, नॉर्मल आंखों से देखना है, तब जाके आपका आंसर निकलेगा। ओके बॉस, चलो आगे बढ़ते हैं। बघा हा 57 नंबरचा प्रश्न, 57 नंबरचा प्रश्न करणार तुम्ही सॉल्व, खूपच इझी आहे, याचा आन्सर किती येतो तो तुम्ही मला कमेंट करणार। ओके बॉस, खूप इझी आहे, खूप जास्त, फक्त काय करा फिगरला सिम्प्लिफाय करून घ्या, सिम्प्लिफाय केल्यानंतर हे तुम्ही सॉल्व करा। ओके बॉस, खूप इझी आहे, नाही समजलं तर कमेंट करा की सर 57 नंबरचा आम्हाला जमलेलं नाही, आय विल एक्सप्लेन अगेन। ओके बॉस, हे मी सांगेन, पण आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे सॉल्व करा। ओके बॉस, चलो आगे बढ़ते हैं। बघा मित्रांनो, हा 58 नंबरचा प्रश्न, मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की आकाश कंदील आहे, आकाश कंदील मध्ये किती असतात, यामध्ये असतात 8, आणि जर याला आपण असा एक क्लोज स्टार लावला तर टोटल किती होतात 32 होतात, टोटल किती होतात 32 होतात। पाठ करायची गरज, सॉरी पाठ करा, सॉल्व करायची गरज नाही, ठीक आहे, हे डायरेक्ट पाठ होऊन जाते, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। याला नाव द्या तुम्ही आकाश कंदील, ठीक आहे। कंदीलला किती असतात, कंदीलला फक्त नॉर्मल कंदील आकाश कंदीलला किती असतात 8 असतात, आणि क्लोज आकाश कंदीलला किती असतात तर 32 असतात, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले। ओके बॉस, चलो आगे बढ़ते। काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, ते मी डाऊट पण सॉल्व करायचं तुमचं ट्राय करेल। ओके बॉस, बघा मित्रांनो हा 59 नंबरचा प्रश्न, किती इझी आहे। आता मला सांगा यामध्ये तुम्हाला ट्रायंगल किती दिसत आहे, तर यामध्ये ट्रायंगल आम्हाला 5 दिसत आहे सर, 5 कोणते कोणते बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, आणि हा एक मोठा वाला 5, हे फाइंड करायची गरज नव्हती, खूपच इझी होतं, ठीक आहे। टोटल किती झाले 5। ओके, आओ आगे बढ़ते बॉस। बघा आता यामध्ये हा, या क्वेश्चनला कसं सॉल्व करणार सर, काउंट करत बसू का, काउंट करत बसू, एवढा वेळ नाही ना माझ्याकडे, तुमच्याकडे पण नाही, माझ्याकडे पण नाही, मग काय करणार सर, सर अप्रोच आहे सर, कोणता अप्रोच आहे सर, अप्रोच सांगा आम्हाला। ओके बॉस, अप्रोच भी बताते। आता बघा इथे किती दिसत आहे 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, टोटल 4 दिसत आहे। मग सर काय आता क्यूब करायचं का, इथं क्यूब नाही करायचं, टोटल किती दिसत आहे तुम्हाला, टोटल किती दिसत आहे तुम्हाला 4 दिसतात, 1 2 3 4, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम नाही सर, मग मारा डॅश, ठीक आहे। मग काय करणार डॅश करणार, एकाला तुम्ही एक ॲज इट इज घ्या, नीट ऑब्झर्व करा, याचा अप्रोच थोडासा वेगळा आहे, नीट ऑब्झर्व करा, समजेल बरोबर। एकाला एक आपण ॲज इट इज घ्यायचा, त्यानंतर हा एक, हा जो एक आहे तो या एकात 2 ऍड केल्यानंतर किती तयार होतात 3 तयार होतात, किती तयार होतात 3 तयार होतात। इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर, काही प्रॉब्लेम नाही। परत हा 3, या 3 मध्ये हे 3 ऍड केले किती तयार होतात 6 तयार होतात, किती तयार होतात 6 तयार होतात। इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर, इथपर्यंत ही काही प्रॉब्लेम नाही, कळतं एकदम इझिली कळतंय सर। ओके, परत हा 6 आहे, हा 6 या 4 मध्ये ऍड केलं तर किती तयार होतात 10 तयार होतात। ओके बॉस, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। हा अप्रोच थोडासा नीट ऑब्झर्व करा, नीट बघा। ओके बॉस, आता बघा हे कळलं आपल्याला, आपण बघून घेतलं 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, हे आपल्याला असे टोटल 4 भेटले। आता 4 भेटले, त्यानंतर मी एकाला 1 दिला, परत एकामध्ये 2 ऍड केले तर 3 होतात, 3 मध्ये 3 ऍड केले 6 होतात, 6 मध्ये 4 ऍड केले तर टोटल किती होतात 10। इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम
नसेल. आता काय करणार, एकदम इझी बघा. आता काय करणार, एक करणार कॅन्सल, खालून कॅन्सल केला, परत एक ठेवला, एक कॅन्सल केला आणि एक ठेवला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे कॅन्सल राईट, कॅन्सल राईट इथपर्यंत ठेवलं, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके बॉस, आज जाओ. आता बघा 10 टोटल किती होत आहे, हे 20 होत आहे. टोटल किती होत आहे, हे 20 होत आहे. 20 होत आहे बरोबर. आता 20 होत आहे मित्रांनो, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर? इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही. टोटल किती होत आहे, हे 20 होत आहे. मग काय करणार, प्लस करणार. आता याचा आपण काय केलं, टोटल केलं. हे टोटल केलं. टोटल केल्यानंतर मित्रांनो जे काही आपण फक्त टिक मार्क राईट केलेले, जे काही आपण टिक मार्क केलेले फक्त तेवढंच काय करायचं, इथं उचलून त्यांना ऍड करायचं. आता ऍड कसं करणार, 6 ने किती होतात, 7. 6 ने किती होतात, 7. आणि टोटल किती आहे, 27. टोटल किती आहे, 27. आणि डायरेक्ट तुमचं उत्तर तुमच्या हातात. सिंपल आहे की नाही बॉस? फक्त काय नॉर्मल अप्रोच आपल्याला बघायचं असेल. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झाली, नाही झाली काही प्रॉब्लेम नाही. पुढचा क्वेश्चन बघू, लगेच कन्सेप्ट अजून क्लिअर होऊन जाईल. ओके बॉस, आओ आगे देखते. बघा आता यामध्ये काय करणार, एकदम इझी आहे बॉस. काय करणार, आपल्याला माहिती आहे 1 2 3 1 2 3 1 2 3 3 आहे. म्हणजे आपण काय करणार, 1 2 3 इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर? इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही बरोबर. एकाला एक ॲज इट इज दिला, त्यानंतर एकामध्ये एक ऍड केलं किती होतात सर? एकात 2 ऍड केलं किती होतात, 3. 3 3 ऍड केलं किती होतात सर? 6 होतात. इथपर्यंत सर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. आता टोटल किती सर, टोटल किती होत आहे सर? टोटल होता है 10. टोटल किती होता है सर? 10 होता है सर. टोटल किती होता है? 10 होता है. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर? इथपर्यंत आम्हाला अजून काही प्रॉब्लेम नाही. चलो आगे बढ़ते. मग त्यानंतर एक कॅन्सल केला, एक काय केला, कॅन्सल केला, एक ठेवला, परत एक काय केला, कॅन्सल केला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर? इथपर्यंतही काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंतही सर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मग त्यानंतर काय करणार, जे पण आपण राईट केलेले, जे काय आपण फक्त नॉर्मल टिक केलेले, नॉर्मल टिक केलेले तो फक्त इथे काय करायचा, ऍड करायचा. आणि टोटल किती झाले, हे 13. टोटल किती झाले, 13. आलं तुमचं आन्सर, उत्तर 13. आता तुम्ही म्हणणार सर 13 आम्हाला काउंट करून दाखवा. नो बॉयज, नो 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 मेरे जान, मेरी डार्लिंग, मेरे यार, मेरे जिगर के छल्ले, काउंट मत करना. डायरेक्टली अप्रोच जो दिया है वो यूज करो. काउंट करने के चक्कर में मत पड़ो, समय मत गवाओ अपना. टाइम इज मनी बॉस. चलो आगे बढ़ते. चला आता याचा आन्सर कोण करणार, याचा आन्सर पण कोण करणार, तुम्हीच करणार आहात. ठीक आहे, याचा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये करा. एक क्वेश्चन तुम्हाला पण सॉल्व्ह करायला दिलं पाहिजे की नाही का? तर हे सॉल्व्ह करा. तर हे सॉल्व्ह करा, तुम्ही हे सॉल्व्ह करणार आणि कमेंट मध्ये आन्सर करा तुम्हाला जमलं की नाही. ओके बॉस, डाऊट सॉल्व्ह करून देईल मी. माझा नंबर आहे, जाऊ डाऊट काय प्रॉब्लेम असेल 9139913330 हा माझा आहे नंबर. तुम्ही यावर पण तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुम्ही काय करा, व्हॉट्सअप करू शकता. आय विल हेल्प यू. मी तुमचे जे काही डाऊट्स असतील, जेवढे पण मी टॉपिक घेतले, जो काही रिजनिंगचा डाऊट असेल तो तुम्ही मला इथे करू शकता, किंवा आपला डाऊट सेशनचा बॉक्स आहे त्यावर तुम्ही डाऊट विचारू शकता. मी तुम्हाला डाऊट तिथे क्लिअर करेल. ओके बॉस, चलो आओ आगे बढ़ते. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे बरोबर ना. इथं ते काय विचारताय, इथं ते विचारते की फाइंड आउट द नंबर ऑफ स्ट्रेट लाइन्स. यामध्ये लाइन्स किती आहे, स्ट्रेट लाईन किती, यामध्ये स्ट्रेट लाईन किती आहे. आता यांनी ट्रायंगल नाही विचारलंय, यांनी इथे ट्रायंगल नाही विचारले, यांनी काय विचारलंय, यामध्ये स्ट्रेट लाईन किती, यामध्ये स्ट्रेट लाईन किती. आता स्ट्रेट लाईन शोधण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला सगळं काही फाइंड करावं लागेल. आता सगळं काही फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, मी तुम्हाला काय सांगतो, फॉर्म्युला सांगतो. आता फॉर्म्युला बघा कसा आहे, एकदम इझी फॉर्म्युला आहे. आता बघा काय करणार, यामध्ये बघायचं हॉरिझॉन्टल किती आहे, हॉरिझॉन्टल किती आहे, यामध्ये चेक करायचं हॉरिझॉन्टल किती आहे. त्यानंतर चेक करायचं व्हर्टिकल किती आहे, त्यामध्ये चेक करायचं व्हर्टिकल किती आहे. आणि मग त्यानंतर चेक करायचं की डायगोनल किती आहे, डायगोनल किती आहे. ठीक आहे बॉस, यामध्ये काय चेक करणार, हॉरिझॉन्टल किती आहे, आडवी लाईन किती आहे, व्हर्टिकल उभी लाईन किती आहे, आणि डायगोनल म्हणजे आडव्या लाईन किती आहे ते आपण काय करणार, शोधणार. आता बघा आपल्याला आधी काय फाइंड करणार, हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या लाईन किती, आडव्या लाईन किती आहे, 1 2 3. आडव्या लाईन किती भेटले आपल्याला, इथे 3 भेटलेले. आता आडव्या लाईन किती आपल्याकडे, 3. आता व्हर्टिकल म्हणजे उभ्या लाईन, उभ्या लाईन म्हणजे किती आहे, उभ्या लाईन आपल्याकडे 2च आहे. टोटल किती आपल्याकडे, हे 2च आहे. हा 1 आणि हा 1 2, अशी टोटल किती आपल्याकडे
हे आपल्याकडे किती आहे 2 आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता त्यांनी काय विचारले की डायगोनल. आता डायगोनल किती आहे? डायगोनल म्हणजे आडव्या लाईन किती आहे? आता आडव्या लाईन ते असे असतील किंवा असे असतील, कसे असतील काही प्रॉब्लेम नाही बरोबर. आता आडव्या लाईन किती आपल्याकडे बघा, आडव्या लाईन किती आहे 1 आणि आडव्या लाईन किती आहे 1. असे टोटल किती झाले आपल्याकडे 2. टोटल किती तयार झाले 2. आता 3 5 2 आणि 1 आणि हे 2 टोटल किती झाले 7. ओके बॉस, टोटल आले आपले आन्सर 7. तर हा होता याचा फॉर्म्युला. हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, डायगोनल फक्त आपल्याला माहिती पाहिजे. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या आणि व्हर्टिकल म्हणजे उभ्या आणि डायगोनल म्हणजे असे इकडे तिकडे. ओके, याला म्हणतात डायगोनल लाईन. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, खूप इझी होत आहे. ठीक आहे, हा होता याचा फॉर्म्युला. बघायचा आधी हॉरिझॉन्टल किती आहे, मग व्हर्टिकल बघा व्हर्टिकल किती आहे, आणि मग डायगोनल म्हणजे आडव्या लाईन अशी लाईन किती आहे. ओके बॉस, आओ आगे देखते. बघा मित्रांनो आता हा वाला प्रश्न, यामध्ये तुम्ही काय ट्रायंगल फाइंड करणार का? नाही सर, इथं आपल्याला ट्रायंगल नाही फाइंड करायला लावले. इथं त्यांनी काय सांगितलं की सर स्ट्रेट लाईन सांगा. स्ट्रेट लाईन किती, यामध्ये लाईन्स किती आहे ते सांगा. ओके बॉस, आता स्ट्रेट लाईन बघा. आता तुम्ही म्हणणार सर इथून 1 चालले आणि इथून 2 चालले, असं नाही जात बरं का. आता जर मी समजा म्हटलं की मला ए पासून कुठे जायचंय, ए पासून मला बी ला जायचंय, पण मध्ये समजा ए पासून मला कुठे जायचंय, ए पासून मला समजा ई ला जायचंय, ए पासून मला कुठे जायचंय ई ला जायचंय, आणि मध्येच आहे बी, मध्येच आहे सी, मध्येच आहे डी. पण मी असं म्हणणार की यामध्ये 1 2 3 4 यामध्ये अशी किती लाईन आहे? 4 लाईन. असं मी म्हणू शकतो का? नाही, यामध्ये लाईन कशी चालली, एकच चालली. म्हणजे ए पासून ई पर्यंत जाण्यासाठी एकच लाईन आहे, म्हणजे ही कशी एकच लाईन असेल. ओके बॉस, आओ आगे. इथपर्यंत आय होप हे थोडंसं बेसिक क्लिअर झालं असेल. ठीक आहे, आता चला परत सांगतो एकदा, लक्ष द्या. आपण काय शोधतो? हॉरिझॉन्टल लाईन किती आहे, हॉरिझॉन्टल लाईन बघतो आपण किती आहे बरोबर. त्यानंतर बघतो आपण व्हर्टिकल लाईन किती आहे, त्यानंतर काय बघतो आपण व्हर्टिकल लाईन किती आहे, त्यानंतर बघतो आपण डायगोनल लाईन किती आहे, डायगोनल लाईन किती आहे, डायगोनल लाईन किती आहे. ओके बॉस, डायगोनल लाईन आपण काय करतो चेक करतो. आता बघा हॉरिझॉन्टल किती दिसतंय तुम्हाला, हॉरिझॉन्टल 1 हा 2 आणि हा 1 भेटला 3, टोटल किती झाले 3 झाले. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता बघा व्हर्टिकल किती दिसत आहे सर? व्हर्टिकल किती दिसतं सर? व्हर्टिकल आपल्याला दिसत आहे का सर? व्हर्टिकल तर 1 पण दिसत नाहीये, व्हर्टिकल तर सर आम्हाला 1 पण दिसत नाहीये. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही सर. आता बघा डायगोनल म्हणजे अशा आडव्या आहे का? हो सर आहेत ना. बघा ही 1 आहे, हा 2, परत हा 3, परत हा 4, हा 1 5 आणि हा 1 6. टोटल किती झाले 6. टोटल किती झाले 6 आणि 3 आणि 6 किती झाले 9. म्हणजे याचं उत्तर काय असेल 9. याचं उत्तर काय असेल 9. एकदम इझी होत आहे. ठीक आहे बॉस, चलो आगे बढ़ते. आता बघा या फिगर मध्ये त्यांनी विचारलंय की यामध्ये स्ट्रेट लाईन किती आहे. यामध्ये काय विचारले त्यांनी? स्ट्रेट लाईन किती आहे. याचा आन्सर कोण करणार? याचा आन्सर तुम्ही मला सांगणार कमेंट बॉक्स मध्ये. ओके बॉस, कमेंट करा याचा आन्सर तुम्हाला जमलाय की नाही. ओके, विदिन 3 ते 4 सेकंद लागतील फक्त तुम्हाला जास्तीत जास्त हे आन्सर सांगायला. ओके, मी वेट करेल तुम्हाला याचा आन्सर जमलेला की नाही, कारण की याआधी मी तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन सांगितले की स्ट्रेट लाईन आणि व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, त्यानंतर डायगोनल लाईन ही कशी फाइंड करायची हे तुम्हाला मी सांगितलं. ओके बॉस, चलो आगे बढ़ते. आता बघा सर्कल जे आहे, सर्कल आपल्याला किती दिसत आहे टोटल सर? यामध्ये 10 दिसत आहे. बघितलं मला लगेच आन्सर क्लिक झालं. ठीक आहे, इथे बघितल्या आन्सर क्लिक झालं. आणि सर्कल कधी पण डबल होत नाही, एक लक्षात ठेवा, डोक्यामध्ये फिट करा की सर्कल हे कधी पण डबल होत नाही. मग टोटल बघा आता किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल किती झाले 10. टोटल किती आहे 10. टोटल किती आहे 10. बघा आता हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 हा 7 हा 8 हा 9 आणि हा 10. टोटल असे किती झाले 10. आणि सर्कल कधी पण रिपीट होत नाही. ओके बॉस, आय होप हे कळालं असेल. खूपच इझी होतं हे. बघितलं लगेच आन्सर येतो. ओके बॉस, चलो आगे बढ़ते. बघा आता यामध्ये सर्कल किती दिसत आहे सर? खूपच इझी आहे. यामध्ये सर्कल किती दिसत आहे सर? यामध्ये सर्कल आम्हाला किती दिसतं सर? एकदम इझी आहे फाइंड करायचं. सर्कल कधी पण डबल होत नाही आणि डबल तर होणार नाही. डबल होत नाही म्हणजे जे फक्त डोळ्याने दिसतं ते इथे किती 1 2 3, म्हणजे इथे पण 1 2 3, इथे पण किती 3.
3 1 3 3 3 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 7 18 टोटल किती झाले 18 टोटल किती झाले 18. इतकं इझी होतं बघायचं फक्त 1 2 3 3 3 6 किती झाले 18 बरोबर 1 2 3 4 5 6 टोटल किती झाले 6 राऊंड किती होते 3 6 18 डायरेक्ट. ठीक आहे हे पण करत बसू नका डायरेक्ट जे तुम्हाला दिसतंय 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 डायरेक्ट ओरली करा. ओरली करायचा ट्राय करा. आपल्याला रिजनिंगचा जो पेपर द्यायचा तो ओरली द्यायचा आहे. विदाउट पेन अँड पेपर आपल्याला यूज करायचं पण आता मला तुम्हाला एक्सप्लेन करावं लागते म्हणून मला हे पेन यूज करावं लागते नाहीतर मी विदाउट पेन अँड पेपर जे काय सॉल्व्ह करत असतो एक्झाम मध्ये पण मी काय करत असतो विदाउट पेन अँड पेपर काय करतो सॉल्व्ह करतो. हा फक्त कुठे कुठे समजा डायरेक्शन असेल किंवा पझल असेल तेव्हा तिकडे मे बी कदाचित पेनचा यूज होतो बट बाकीच्या टॉपिक मध्ये पेनचा यूज होत नाही आणि तुम्ही पण विदाउट पेन अँड पेपरचा हैबिट लावा. ओके बॉस चलो आगे बढ़ते हैं. आता बघा यामध्ये काय विचारले यामध्ये त्यांनी विचारले की क्यूब्स किती आहे किती क्यूब्स आहे या फिगर मध्ये किती क्यूब दिसत आहे तर ऑब्विसली मला यामध्ये 4 क्यूब दिसतात. सर 4 क्यूब कसं काय बघा पहिला क्यूब हा भेटला दुसरा क्यूब हा भेटला तिसरा क्यूब हा भेटला आणि चौथा जो आहे तो याच्या खाली आहे. तो चौथा सर कसं काय समजला आता बघा हा या लेवलला आहे तर याच्यावरती जर एक ठेवला तर तो बरोबर उंच दिसेल म्हणजे हा त्याच्या खाली एक असेल तो म्हणजे तो कुठला हिडन आहे तो लपलेला आहे तो कोणता आहे तो चौथा आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. टोटल किती झाले 4 क्यूब आपल्याला असे दिसते एकदम इझी होतं हे. ठीक आहे आता पुढचं बघू आपण. आता बघा मित्रांनो याचं काय असेल याचं घ्या ऑप्शन घ्या 10 12 8 9 याचं काय असेल 10 12 8 9 हे आहे ऑप्शन. आता या ऑप्शन पैकी काय असेल मित्रांनो आता बघा इथं आपल्याला नॉर्मल डोळ्याने किती दिसतंय 1 2 3 4 5 6 बरोबर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे सर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत सर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला टोटल किती दिसते हे टोटल सर आम्हाला किती दिसत आहे हे आपल्याला किती दिसतं सर नॉर्मल डोळ्यांनी तर आम्हाला किती दिसते हे आम्हाला 6 दिसले. आता जर नीट ऑब्झर्व केलं मित्रांनो जर नीट ऑब्झर्व केलं तर याच्या खाली पण हे 2 एक्स्ट्रा झाले याच्या खाली आणि याच्या खाली एक एक आहे याच्या खाली आणि याच्या खाली किती एक एक आहे म्हणजे टोटल किती झाले 2 टोटल किती झाले हे 2 हे 6 आणि टोटल याच्या आणि याच्या खाली किती आहे 2 आहे. परत याच्या खाली अजून किती मित्रांनो याच्या खाली अजून किती आहेत 2 आहेत याच्या खाली किती आहे 2 आहे म्हणजे टोटल किती झाले 6 आणि 2 किती झाले 6 7 8 9 आणि 10 टोटल किती झाले 10 टोटल किती झाले 10 टोटल किती झाले 10 म्हणजे या फिगर मध्ये आन्सर किती तुमचं 10 किती आहे 10 एकदम इझी होतं हे. चलो बॉस आगे बढ़ते हैं. बघा हा वाला प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे पण सॉल्व्ह करण्याआधी मित्रांनो नीट ऑब्झर्व करा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि शोधून काय करा कमेंट मध्ये आन्सर करा. आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला काय काय शोधायचं हे एकदा तुम्हाला क्लिअर करतो. यामध्ये टोटल क्यूब किती आहे टोटल क्यूब विचारलेलं आहे. टोटल क्यूब जे तुम्हाला नॉर्मल सगळे दिसतात टोटल क्यूब किती आहे मग त्यानंतर टोटल क्यूब नंतर त्यांनी विचारलेलं आहे की हाऊ मेनी क्यूब्स आर देअर विच कॅन सीन जे असे किती क्यूब्स आहे जे फक्त तुम्हाला नॉर्मल डोळ्यांनी दिसत आहे. आणि त्यानंतर विचारले त्यांनी की हिडन किती आहे नॉर्मल जे लपलेले आहेत जे फिगर दिसत आहेत त्याच्या खाली जे लपलेले आहेत ते टोटल असे किती आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे असं त्यांनी काय केलेलं आहे विचारलेलं आहे. तर याचे हे 3 प्रश्नांचं उत्तर तुम्ही काय करणार कमेंट मध्ये करणार. इथं उत्तर तर दिलेलंच आहे पण तुम्ही इथं शोधा तुम्हाला ते फिगर मिळताय की नाही सापडताय की नाही हे मला कमेंट मध्ये आन्सर करा. आणि काही डाऊट असेल तर डाऊट सेशन मध्ये तुम्ही काय करा विचारू शकता आणि माझा नंबर पण मी दिलेला आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्ही काय करा डाऊट विचारू शकता. ओके बॉस तर आपला काउंटिंग ऑफ फिगरचा जो टॉपिक आहे जो काही टॉपिक आहे जो काही सिलेबस आहे काउंटिंग ऑफ फिगरचा तो आपला इथं एंड झालेला आहे. आणि इथून पुढे तुम्हाला काउंटिंग ऑफ फिगर मध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि प्रॅक्टिससाठी पण तुम्हाला काय करेल मी PDF अवेलेबल करून दिलो. ओके बॉस फक्त तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय काय पाहिजे आहे. ओके बॉस तर प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि काही डाऊट असेल तर मी आहेच तुमच्यासाठी. आजपासून काउंटिंग ऑफ फिगर मध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके बॉस तर थांबूया आजच्या या व्हिडिओसाठी एवढं येणं आहे. भेटूया न्यू टॉपिक घेऊन काहीतरी बघू आता इंटरेस्टिंग टॉपिक जो काही तुम्हाला आवडत असेल तो काय आपण टॉपिक इथं घेऊन येऊ. ओके बॉस तो रुकते आज के लिए काफी इतना. थँक्यू सो मच. जय हिंद जय भारत लव यू ऑल वंदे मातरम. आणि मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.